नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण करंट अफेअर्स डिस्कस करतोय आणि मंथली बेसिसवरती 2 किंवा 3 टप्प्यामध्ये आपण चालू घडामोडी डिस्कस करत आहोत आणि त्याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा या सेशनमध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत, राईट, जे की सप्टेंबरचं तुमचं कंपायलेशन आहे, मॅगझिन आहे, तर त्याच्या स्वरूपात तुम्हाला त्या दिसत आहेत. तर त्या ऑगस्ट महिन्याच्या करंट अफेअर्सवरती सविस्तर स्वरूपात त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अर्थात आपलं जसं ठरलंय की आपण टॉपिक वाईज त्या ठिकाणी करंट अफेअर्स बघतोय, तर तसे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऍक्च्युली मागं आपण ठरवलेलं होतं की 7 डेजचे त्या ठिकाणी स्लॉट करायचे, पण अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा ते कोप अप करायला जमलं नाही, कारण सायमल्टेनियसली टेस्ट सिरीज आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं आणि रिअल टाइम करंट अफेअर्स काढावे लागत असल्यामुळं किंवा त्याचा संदर्भ घ्यावा लागत असल्यामुळं असं होतंय की मग करंट अफेअर्स वरती फोकस जर का केला तर मग ते मागं पडतंय, त्याच्यावरती फोकस केला तर करंट अफेअर्स मागं पडतंय. एनिवेज, काय हरकत नाही. आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून सुरुवात करूयात. पहिलाच मुद्दा आहे बघा, सिंगापूरच्या शाळांमध्ये तेलुगू दुसरी भाषा हवी अशी मागणी जी आहे तर ती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तेलुगू ही दुसरी भाषा असावी, अशा प्रकार तेलुगू ही दुसरी भाषा असावी म्हणजे असं काय म्हणतात त्याला, मागणी करण्यात आलेली आहे किंवा ती कोणी केली असं विचारलं जाऊ शकतं. एन चंद्राबाबू नायडू हे सिंगापूरच्या दौऱ्यावरती होते आणि तिथं जे भारतीय वंशाचे वगैरे आहेत किंवा अनिवासी भारतीय जे आहेत तर त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की खूप सारे लोक आंध्र प्रदेशातून सिंगापूरमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते गेलेले असल्यामुळं तेलुगू जी आहे तर ती तिथली दुसरी भाषा सिंगापूरच्या शाळांमध्ये असावी. सबस्टेन्शियली त्यांची संख्या जास्त आहे, राईट. जवळपास 40,000 तेलुगू लोक सिंगापूरमध्ये राहतात, राईट. आता सिंगापूरच्या 4 अधिकृत भाषांचा जर आपण विचार केला ज्याच्यावरती विचारलं जाऊ शकतंय तर बघा, मलय, इंग्रजी आणि मॅन्डेरिन या अधिकृत भाषा आहेत. त्याचबरोबर तमिळ भाषेचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. हिंदी आणि पंजाबी या भाषा देखील सिंगापूरच्या स्कूल्समध्ये मातृभाषा म्हणून त्यांना शिकवलं त्या ठिकाणी जातं, राईट. त्याच्याबरोबरच तेलुगू ही भाषा शिकवली जावी अशी मागणी जी आहे तर ती या ठिकाणी करण्यात आलेली दिसते. गाझापट्टीतला संघर्ष जो आहे तर त्या संघर्षाच्या बातम्या नेहमीच आपल्याला पत्रकार देत असतात आणि अशाच काही गाझापट्टीतल्या इस्रायल कडून होणाऱ्या संघर्षाबद्दलचं बातमी देण्याच्या बाबत 4 पत्रकारांची हत्या जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. आपल्याला असं दिसेल की यंदाच्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देखील अशा प्रकारच्या संघर्षग्रस्त भागातल्या डॉक्युमेंटरीजना वगैरे ऑस्कर पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे आणि इथं आता 4 पत्रकारांची हत्या करण्यात आलेली आहे बघा, राईट. अल शरीफ हे त्यापैकी एक त्या ठिकाणी आहेत जे गाझापट्टीमधली भीषणता जी आहे तर ती मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, राईट. पूर्व गाझा शहरात अल शिफा या ठिकाणी अल शरीफ यांच्याच बरोबर मोहम्मद रिकेह, इब्राहिम जाहेर आणि मोहम्मद नौफाल हे 4 जण ठार करण्यात आलेले आहेत, राईट. आता तुम्ही म्हणाल की तिथं अनेक प्रकारच्या हत्या वगैरे होत आहेत तर ही पर्टिक्युलर का लक्षात ठेवायची, तर त्याचं कारण तुम्हाला खाली दिसेल की अल शरीफ हे जे पत्रकार आहेत या 4 पत्रकारांपैकी एक असणारे तर त्यांना पुलित्झर अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेला होता आणि पुलित्झर पुरस्कार विजेत्या पत्रकाराची हत्या त्या ठिकाणी गाझापट्टीमध्ये करण्यात आलेली आहे. इस्रायल हमास युद्धातील ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी साठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळालेला होता. म्हणजेच तुम्हाला असं लक्षात येईल की हाच पुलित्झर पुरस्कार डोक्यात ठेवून द्वेषाच्या भावनेतून त्यांची हत्या जी आहे तर ती झालेली दिसते, राईट. 2023 पासून जर बघितलं आपण तर 238 पत्रकारांचा मृत्यू जो आहे तर तो गाझामध्ये हे जे संघर्ष कव्हर करतायत किंवा गाझामधली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती जगापर्यंत पोहोचत आहेत तर त्या पत्रकारांचा मृत्यू झालेला दिसतो, राईट. त्यानंतर बघा, बलूच आर्मी जी आहे, बलूच लिबरेशन आर्मी, ही बऱ्याच वेळा
चर्चेत आलेली तुम्हाला दिसते. कधी चर्चेत आलेली होती? जफर एक्सप्रेसचं हायजॅकिंग झालेलं होतं. जफर एक्सप्रेस कुठली? पाकिस्तानातली आहे हा. आणि त्या हायजॅकिंगच्या बाबतीमध्ये त्याच्या मागे बलोच लिबरेशन फ्रंट किंवा बलोच लिबरेशन आर्मी आहे अशा उद्देशानं ते चर्चेत आलेलं होतं. आणि तिथूनच तो सगळा सिक्वेन्स चालू झालेला होता की पाकिस्तानचे जे जनरल आहेत आसिफ मुनीर, तर त्यांनी एका भाषणात म्हटलेलं होतं की ही जफर एक्सप्रेस जी हायजॅक झाली तर त्याच्यामध्ये फंडिंग जे आहे तर ते भारतानं केलेलं होतं. आणि मग सोल्युशन ऑफ जफर एक्सप्रेस लाईज इन काश्मीर अशा पद्धतीचं रॅडिकल भाषण त्यांनी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी झालेला दिसतो. राईट. BLA बलोच लिबरेशन आर्मी 2019 पासून विशेष दर्जा जागतिक संघटना म्हणून जाहीर करण्यात आलेली होती. मात्र आता आपल्याला असं लक्षात येईल की बलोच लिबरेशन आर्मी आणि तिची एक सबसिडरी असणारी माजिद ब्रिगेड यांना अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करण्यात त्या ठिकाणी घोषित केलेलं त्या ठिकाणी आहे. राईट. तर माजिद ब्रिगेडनं वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे फायनली त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची दहशतवादी संघटना म्हणून मान्यता त्या ठिकाणी किंवा म्हणून संबोधलं गेलेलं आहे. मान्यता म्हणजे अशी काही मान्यता मिळवण्यासाठी ते होत नाही, म्हणजे जे एका वेगळ्या सेन्सनं तुम्ही विचार करताय ते. राईट. आता इकडे गोष्ट लक्षात ठेवायचं, TRF पण लक्षात ठेवायचं. द रेझिस्टंट फ्रंट TRF का लक्षात ठेवायची ही TRF नावाची ऑर्गनायझेशन? तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी या TRF न स्वीकारलेली होती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये या TRF नावाच्या ऑर्गनायझेशनचा समावेश जो आहे तर तो दहशतवादी संघटनेमध्ये करावा अशा प्रकारचं आपल्याला असं लक्षात येईल की अशा प्रकारची मागणी जी आहे तर ती भारतानं नोव्हेंबर 2024 मध्ये केलेली बरं का. पुलवामा जे आहे तर ती एप्रिल एंड 2025 ला त्या ठिकाणी घडते. सॉरी, पहलगामचा जो दहशतवादी हल्ला आहे तर तो एप्रिल एंडला त्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसतोय. सांगायचा उद्देश काय आहे की आपण हे जाणून होतो, पण बऱ्याचदा काय होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती असं म्हणणं होतं की मुळात TRFचा उदय कसा काय झाला, तर TRF ही जम्मू काश्मीरमध्ये 370 डिऑपरेशनलाइज केल्यानंतर 2019 नंतर अस्तित्वात आलेली दहशतवादी संघटना आहे. आणि त्याला बऱ्याचदा ते काय म्हणत होते की हा लोकल फुटीरतावादी ग्रुप आहे जो कशाला विरोध करतोय, 370 जे डिऑपरेशनलाइज केलं संसदेनं तर त्याला विरोध करण्याचं काम करतोय. राईट. पण भारताचं असं म्हणणं होतं की असं काहीही नाहीये, इट्स नॉट इंटरनल रेबेलियन ऑर्गनायझेशन किंवा इंटरनल कुठलं तरी विरोध करणारा फ्रंट आहे असं नाहीये, इट इज अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन. राईट. आणि मग भारताचं असं म्हणणं होतं की लष्कर-ए-तैयबा जी ऑर्गनायझेशन आहे तर त्याची एक लोकल विंग म्हणून TRF सध्या जम्मू काश्मीरमध्ये काम करताना दिसते. भारताचं असं म्हणणं होतं, कुणीच ऐकलं नाही. आता दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मग जग विश्वास ठेवायला लागले की नाही, इंटेल इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती भारतानं जे UN मध्ये सबमिट केलेलं होतं की ही TRF जी आहे तर ती दुसरी तिसरी काही नसून लोकल विंग ऑफ लष्कर-ए-तैयबा आहे. राईट. तर ते मग आता मान्य केलेलं दिसतं, पण अजूनही त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करण्यात आलेलं नाही, पण भारतानं ते पुन्हा पुन्हा सांगितलेलं दिसतं. सो अशा पद्धतीनं काही दहशतवादी संघटना आणि त्याची चर्चा होत असते. बलुचिस्तानमध्ये सध्या टर्मॉइल सिच्युएशन त्या ठिकाणी आहे, त्यामुळे बलोच लिबरेशन आर्मी तुम्हाला माहित असली पाहिजे. राईट. तर तेही लक्षात ठेवा. भारत मालदीव्ज संबंधांना 60 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 60 वर्षा पूर्तीच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मोइझू यांनी टपाल तिकीट जारी केली. राईट. सो आता इथं आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी भारत आणि कोणत्या देशाच्या परराष्ट्र संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. तुम्हाला आठवत असेल तर बघा, भारत चीन संबंधांच्या बाबतीत पण आपण अशी चर्चा त्या ठिकाणी केलेली होती किंवा ज्या ज्या देशांबरोबर आपल्या संबंधांना 70 वर्ष 75 वर्ष 50 वर्ष पूर्ण झालेले तर ते आपण याच्या आधीच्या करंट अफेअर्स मध्ये डिस्कस केलेलं आहे. तीच लाईन पकडून ही न्यूज घेतलेली त्या ठिकाणी आहे. राईट. दोन्ही देशांमधील जुन्या द्विपक्षीय
संबंधांचे प्रतिबिंब तिकिटावरती आहे. केरळमधले बेपोर या ठिकाणचं ऐतिहासिक गोदीमधलं मोठं निर्मित लाकडी जहाज उरू आणि मालदीवची पारंपरिक मासेमारी बोट वधू धोनी यांचे या तिकिटावरती चित्र आहे. आता आपल्याला इथं असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का, उरू खालीलपैकी काय आहे, राईट? तर काय आहे, केरळमधल्या बेपोर या ठिकाणचं ऐतिहासिक गोदीमधलं मोठं हस्तनिर्मित लाकडी जहाज, म्हणजे हातानं तयार करण्यात आलेलं लाकडी जहाज. आणि मालदीवच्या वतीनं काय आहे, पारंपरिक मासेमारी बोट वधू धोनी, राईट? तर या दोघांचं चित्र कुठे आहे, तर टपाल तिकिटावरती आहे. कशासाठी आहे? भारत आणि मालदीव यांच्या संबंधांना 60 वर्ष पूर्ण झाले, तर त्याच्याबद्दल आहे. मालदीव बरोबर मध्यंतरी आपले संबंध बिघडलेले होते, पण आता मोहम्मद मोइझू जे आहेत तर ते थोडेसे लाईनवर त्या ठिकाणी आलेले दिसतात, राईट? बघा, मालदीवची पारंपरिक मासेमारी बोट वधू धोनी रीफ आणि किनारी मासेमारीसाठी वापरली जाते. मालदीवचा समृद्ध सागरी वारसा तसेच बेटावरील जीवन आणि महासागर यांच्यातला निकट संबंध ती दर्शवण्याचा प्रयत्न करते. मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाबरोबर परराष्ट्र संबंध विकसित करणाऱ्या किंवा प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता, राईट? म्हणजे भारत वन ऑफ द फर्स्ट कंट्री आहे टू एस्टॅब्लिश डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ मालदीव आफ्टर गेटिंग इंडिपेंडन्स इन 1965. कळलं का? सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख जे आहेत तर ते पुणे शहराच्या दौऱ्यावरती, अशी एक न्यूज पुणे दिनांकाला लोकल पेजला त्या ठिकाणी होती. मग मला ही का घ्यावीशी वाटली, तर लक्षात घ्या, दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध वाढवत असताना जसं आपण बघत होतो की व्यापारी संबंध वाढले पाहिजेत, टेक्नॉलॉजी रिलेटेड वाढले पाहिजेत, ट्रेड वाढला पाहिजे, किंवा एज्युकेशनच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे, नॉलेज शेअरिंग झालं पाहिजे, रिसोर्सेस शेअरिंग झालं पाहिजे. असं जेव्हा होत असतं तर तेव्हाच 2016 नंतर एक मुद्दा जो आहे तर तो प्रकर्षानं पुढे आला, जो आपण अनेकदा संरक्षण आणि सुरक्षेमध्ये युद्ध सरावांच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व करतोय बरं का. आणि तो मुद्दा म्हणजे दोन देशांमधले युद्ध सराव, राईट? सो दोन देशांतल्या आर्मीज, दोन देशाच्या नेव्हीज, दोन देशांचे एअरफोर्स एकत्र येत आहेत आणि काम करतायत. हे पण इंटरनॅशनल रिलेशन बिल्ड करण्याचं एक त्या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण बघू शकतो. आणि मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख जेव्हा पुणे शहराच्या दौऱ्यावरती येत आहेत तर तेव्हा मला ते थोडंसं सिंगल लाईनर फॅक्च्युअलच्या स्वरूपामध्ये महत्वाचं त्या ठिकाणी वाटतंय. बघा, ऑस्ट्रेलियाचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान भारताच्या दौऱ्यावरती आलेले होते. सो प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांनी 11 ते 14 ऑगस्ट किंवा ऑगस्ट 2025 मध्ये काय केलं, भारताचा दौरा केला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लष्करी आस्थापनांना भेट दिलेली होती. त्यामध्ये सदर्न कमांडचं जे मुख्यालय आहे पुण्यामधलं तर तिथं भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीला पण त्यांनी भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी भारत फोर्जला पण त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपण भारत फोर्जच्या अटॅक्स नावाच्या तोफा त्या ठिकाणी बघितलेल्या होत्या, किंवा भारत फोर्ज हा ग्रुप जो आहे, राईट, तो हळूहळू लष्कराच्या बाबतीमध्ये, लष्करी इक्विपमेंट्स बनवण्याच्या बाबतीमध्ये, युद्ध सामग्री बनवण्याच्या बाबतीमध्ये आता फोरफ्रंटला त्या ठिकाणी येतोय. त्यांना अमेरिकेकडून वगैरे पण काय मिळतायत, अशा प्रकारच्या प्रोक्युअरमेंटच्या डील्स त्या ठिकाणी साईन केल्या जात आहेत. तर त्यामुळे भारत फौजला देखील त्यांनी भेट दिलेली आहे आणि भारतीय खाजगी संरक्षण उद्योगाच्या स्वदेशी उत्पादन क्षमतांचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलं. तो मुद्दा काय, भारत फोर्जला पण भेट त्या ठिकाणी दिलेली आहे. गेटिंग इट? सो एकंदरीत हे दिसतंय. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बिल्ड करणं, इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जे काही जिओपॉलिटिकल सिच्युएशन जी आहे तर ती शांतता प्रस्थापित करणं, राईट, ह्या दृष्टिकोनातून हा दौरा आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर बघा, LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ चीन बांधणार रेल्वे मार्ग. आता धरणानंतर चर्चा होतीये ती म्हणजे रेल्वे मार्गाची, राईट. अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्पावरती आपण चर्चा केलेली होती. कधी? आपण जेव्हा डिस्कशन चालू केलेलं होतं जुलै 2025
सॉरी 24 चे करंट अफेअर्स, जुलै ऑगस्ट 2024 चे करंट अफेअर्स, म्हणजे 1 वर्षापूर्वीचे, जे की आपण राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची एक्झाम असेल तर त्या दृष्टिकोनातून फोकस करतोय आणि ते ऑलरेडी आपले डिस्कशन त्याच्यावरती झालेलं आहे. तर हे जे काही करंट अफेअर्स आपले डिस्कशन मधले होते, तर हे करंट अफेअर हे मुद्दे जे आहेत तर ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत की कसा आपण त्याला काउंटर करण्यासाठी अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प जो आहे, राईट, कुठली नदी, यारलुंग सांगपो नदीवरती चायना जगातलं सर्वात मोठं धरण बांधते आणि मग त्या धरणामुळं त्याचा प्रभाव भारतावरती होऊ नये म्हणून भारत काय करतोय, अप्पर सियांग ही जी अगेन ब्रह्मपुत्रेची उपनदी आहेत, ह्या ब्रह्मपुत्रा नदीच आहे ना, त्याच्यावरती धरण बांधलं जाते. कारण ते पण विचारलं जाईल, यारलुंग सांगपो जी ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे अरुणाचल प्रदेश मधली, तिथं आपण अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प आणलेला आहे. आता चीन काय करतंय, तिबेट आणि शिनझियांग या प्रांतांना जोडणारा एक रेल्वे प्रकल्प चीननं प्रपोज केलेला आहे आणि भारताची जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, एक्झॅक्टली त्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ हा रेल्वे प्रकल्प आहे, राईट. म्हणजे जरी सांगताना त्यांनी सांगितलेलं असलं की तिबेट आणि शिनझियांग या प्रांतांना आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतोय, तरी देखील चायनाची इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी ही भारताच्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ येणं ही धोकादायक स्थिती त्या ठिकाणी मानली जाते, राईट. म्हणून भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचं जाळं तयार करत आहे. त्यातच चीनमधील शिनझियांग प्रांत आणि तिबेट यांना जोडणारा रेल्वे प्रकल्प काय करणार आहे, चीन चालू करणार आहे. 2035 पर्यंत ल्हासा आणि परिसरामध्ये पठारी भागामध्ये 5000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क उभं करणं हे चीनचं टार्गेट त्या ठिकाणी आहे, राईट. सो रेल्वे मार्गाचा काही भाग भारत चीन दरम्यानच्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ असणार आहे. त्यामुळं हा प्रकल्प फक्त 2 प्रांतांना जोडणं किंवा तिबेटशी कनेक्टिव्हिटी वाढवणं याच्याही पलीकडे जाऊन याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स किंवा सामरिक महत्व जे आहे तर ते चीनला भारताच्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळून हा जातोय, त्यामुळे जास्त त्या ठिकाणी असणार आहे आणि ही भारतासाठी पण धोक्याची सूचना त्या ठिकाणी आहे. शिनझियांग प्रांतातल्या होतान आणि तिबेट मधल्या ल्हासा या शहरांना हा रेल्वे मार्ग जोडणार आहे. म्हणजे ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतोय बरं का. प्रकल्पासाठी द शिनझियांग तिबेट रेल्वे कंपनी स्थापन करण्यात आलेली या ठिकाणी आहे आणि 95 अब्ज युआन म्हणजे जवळपास $13.2 बिलियन किंवा $13.2 अब्ज इतकं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती केली जाणार आहे, राईट. तिबेटला जोडण्याचं याच्यात नियोजन आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि ल्हासापासून हाय स्पीड ट्रेन नेटवर्क हे भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ आहे. सो त्यात पण पर्टिक्युलरली ते विचारतील की कुणाच्या सीमेजवळ आहे. आता अमेरिका वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडतीये. आतापर्यंत अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडलेली त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट वरती अमेरिकेनं बहिष्कार टाकलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा कुठला जर मुद्दा अमेरिकेच्या बाबतीतला अजून चर्चेत असेल तर तो म्हणजे युनेस्को जी आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था, तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय जो आहे तर तो अमेरिकेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. इस्रायल विरोधात ही संस्था पूर्वग्रह बाळगून असल्याबाबतचा आरोप अमेरिकेने केलेला त्या ठिकाणी दिसतो. मी इथं तुम्हाला आठवण करून देतो की आपण सेम पॅरलल लाईन्स वरती एका मुद्द्यावरती चर्चा केलेली होती, त्याला तुम्ही रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मधून बाहेर पडण्याचा निर्णय देखील अमेरिकेनं याच गोष्टीसाठी घेतलेला होता की इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट त्या ठिकाणी जारी केलेलं होतं. सेम त्या लाईनवरती काही प्रिजुडायसेस बाळगून किंवा पूर्वग्रह बाळगून ही युनेस्को इस्रायलच्या विरोधामध्ये काम करतेय असं अमेरिकेचं म्हणणं आहे. असा आरोप करत अमेरिकेनं युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. पण ही अमेरिकेची युनेस्को मधून बाहेर पडण्याची पहिलीच वेळ आहे का, तर असं अजिबात नाहीये. तर ही अमेरिकेची अशा प्रकारे युनेस्को मधून बाहेर पडण्याची तिसरी त्या ठिकाणी वेळ आहे, राईट. सो व्हाईट हाऊसनं याच्याबद्दल कन्फर्मेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे की ही संस्था जरी
सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांना पाठिंबा देत असली तरी देखील अमेरिकेनं जे मान्य केलेली धोरणं आहेत तर त्याच्या विरोधात ही संस्था काम करते आणि त्यामुळे आम्हाला यातून बाहेर पडायचंय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याच्या आधी जर बघितलं तर 2 वेळा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पहिल्यांदा 1984 मध्ये रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तर त्यांनी युनेस्कोवर गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि सोव्हिएत रशियाच्या फायद्यासाठी काम करत असल्याबाबतचा आरोप ठेवलेला होता आणि त्यातून बाहेर पडण्याची घोषणा केलेली होती. 2017 मध्ये युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला होता आणि आता 2025 मध्ये घेतलेला आहे. 2017 आणि 2025 या दोन्ही वर्षांचा जर विचार केला तर तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि रोनाल्ड रेगन 1984 साली राष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा देखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता अमेरिकेनं युनेस्को मधून. राईट, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंटरेस्टिंग गोष्टी यंदाच्या काय म्हणतात त्याला या महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा मी असं म्हणेन की ऑगस्ट मध्ये आपण ते कनेक्टिंग डॉट्स जे आहेत तर ते तयार करू शकतो. अंतिम टप्प्याचा जर विचार केला आपण तर अंतिम टप्प्यामध्ये प्रश्न जास्तीत जास्त सोडवणं गरजेचं आहे आणि प्रश्नांच्या सोबतच मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की कनेक्टिंग द लिंक्स ही इम्पॉर्टंट आहे. राईट, म्हणजे जसं की महत्वाचे काही पुरस्कार आहेत तर ते सलग लक्षात ठेवा. असे जे काही तुम्ही इंटरलिंकिंग करू शकता तर ते इंटरलिंकिंग जे आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून तुम्हाला तुमचा आउटपुट वाढवायला फायदा जो आहे तर तो होणार आहे. राईट, चला आता सर्वात महत्वाचं म्हणजे भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये FTA त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणजेच फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे. राईट, सो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्या उपस्थितीमध्ये हा करार जो आहे तर तो करण्यात आलेला होता. भारताच्या वतीनं वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते तर ब्रिटनचे जे वाणिज्य मंत्री आहेत जोनाथन रेनॉल्ड यांनी या करारावरती स्वाक्षरी केली. का महत्वाचं आहे? अगेन परत फ्री ट्रेड अग्रीमेंट हे इम्पॉर्टंट असतं. ते कुठल्याही देशाबरोबर घडू द्यात. राईट, का? कारण तिथं गुड्स आणि सर्व्हिसेसचा जो फ्री फ्लो जो आहे तर तो त्या ठिकाणी मेंटेन होतो. कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस जे आहेत तर ते लागत नाही आणि साहजिकच त्याच्यामुळं त्या दोन देशांमधला व्यापार जो आहे तर तो वाढतो. ह्याच्या आधीची स्टेज होती ती म्हणजे PTA, प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट, आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेज आपण बऱ्याचदा बघतो ती म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट. प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय? मी प्रेफरन्स देणार ट्रेडिंग करत असताना अमुक एका देशाला ज्याचा समावेश माझ्या PTA लिस्टमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट मध्ये बरेचसे टॅक्सेस जे आहेत तर ते आपल्याला कमी त्या ठिकाणी होताना दिसतात आणि त्यामुळं द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळताना दिसते. आता फक्त मुक्त व्यापार करार झालाय म्हणून हा करार महत्वाचा नसून एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, जिथं टॅरिफ सिस्टीम जी आहे तर त्याच्यामुळं जागतिक स्तरावरची अर्थव्यवस्था जी आहे तर ती डबघाईला आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प एकावर एक आकडेवारी सांगून टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करतायत. कधी ते 20% म्हणतायत, कधी 40% म्हणतायत, कधी 50% म्हणतायत, कधी 70% म्हणतायत, परत 90 दिवसाचा बफर देतायत, परत निगोशिएशन करतायत. भारताच्या बाबतीत तर तुम्हाला लक्षातच येईल की त्याचा परिणाम जो आहे तर तो किती गंभीर आपल्या भांडवली बाजारावरती म्हणजेच शेअर मार्केटवरती त्या ठिकाणी झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती त्या ठिकाणी चाललेली आहे आणि अशातच हे फ्री ट्रेड अग्रीमेंट जे आहे तर ते महत्वाचं त्या ठिकाणी ठरतंय. राईट, ब्रिटिश विस्की आणि कारसह विविध वस्तूंवरील शुल्क रद्द आणि कमी होण्यास या द्विपक्षीय व्यापार यामुळं फायदा होणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी 34 अब्ज डॉलरनं व्यापारामध्ये वृद्धी त्या ठिकाणी होणार आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट मुळे 99% भारतीय निर्यातीला आयात शुल्क माफ त्या ठिकाणी असेल. तर ब्रिटिश कंपन्यांना देखील भारतामध्ये विस्की, कार आणि वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं निर्यात करणं सोपी राहणार आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील शुल्क आणि नियामक प्रक्रियांमध्ये कपात होणार आहे आणि या दोन देशांमध्ये मोठ्या व्यापाराबद्दलची वाढ जी आहे तर ती
होऊ शकते. जवळपास 3 वर्ष याच्यावरती निगोशिएशन्स किंवा वाटाघाटी चालू होत्या आणि त्याच्यानंतर हा करार जो आहे तर तो अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो. 99% उत्पादनांवरील आयात शुल्क जी आहे तर ती रद्द होणार आहे. अधिकृतपणे हा करार जो आहे तर तो कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट सेटा या नावानं ओळखला जातो. प्रश्न फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वरती न विचारता ते पहिला प्रश्न सेटा वरती विचारतील. मी परत एकदा तुम्हाला सांगतो 2016 चे PYQ काढून बघा. भारत आणि अमेरिकेमध्ये लिमोआ नावाचा करार झालेला होता, लॉजिस्टिक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. तेव्हा लिमोआ कराराचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तसाच सेटा कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सेटा म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा मुक्त व्यापार करार कुणाच्यात झाला असा प्रश्न न विचारता सेटा हा करार खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये झाला असा विचारला जाऊ शकतो. तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर ब्रिटन आणि भारतामधला मुक्त व्यापार करार बघितलेला होता, सेटा वाचलंच नाही आणि त्याच्यामुळे गफलत झाली. त्यामुळे सेटा लक्षात ठेवायचंय, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट. सो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय? मुक्त व्यापार करार. 2 देश अधिकाधिक किंवा अधिकाधिक देशांबरोबर व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून हा करार वेगवेगळ्या देशांबरोबर केला जातो. एकमेकांसोबत होणाऱ्या व्यापारातील जास्तीत जास्त वस्तूंवरती सीमा शुल्क जे आहे तर ते याच्यामध्ये ऑलमोस्ट 0 केलं जातं किंवा कमी करण्यावरती सहमती जी आहे तर ती दर्शवण्यात येते. देशांकडून व्यापारातील अडथळे जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये दूर केले जातात. निर्यात आणि द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नियम शिथिल केले जातात. 10 ते 30 पर्यंत हे करार केले जातात. सध्या जगभरात 350च्या वरती FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वेगवेगळ्या देशांमध्ये अस्तित्वात त्या ठिकाणी आहे. भारताला फायदा होणार आहे. चामडे, पादत्राणे आणि कपड्यांच्या निर्यातीवरील कर दूर होणार आहे. मी तुम्हाला बजेटशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. हा भारतानं फुटवेअर इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी यावेळी धोरण आणलेलं आहे किंवा त्याच्यावरती फोकस केला जातोय आणि त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ही फुटवेअर जी आहेत तर ती युरोपमध्ये त्या ठिकाणी जात आहेत, ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी जात आहेत. तोही एक मुद्दा आहे. आणि फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये जो रोजगार मिळतोय तर त्याच्यामध्ये 70% त्या रोजगारामध्ये समावेश कोणाचा आहे? महिलांचा त्या ठिकाणी आहे. असंही आपण बजेटचं डिस्कशन जे केलेलं होतं तर त्याच्यात पाहिलेलं होतं. बघा, भारत स्कॉच आणि जीनवरील आयात शुल्क 150% 75% करणार आहे. 10 वर्षात हे शुल्क जे आहे तर ते टप्प्याटप्प्यानं 40% वर येणार आहे. वाहनांवरचा आयात शुल्क दोन्ही बाजूंकडून 100% वरून 10% पर्यंत त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. शून्य करामुळे देशांना बहुविध निर्यात बाजारपेठेत प्रवेश आणि विस्तार करता येणार आहे. स्पर्धात्मक वातावरणामध्ये म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ॲटमॉस्फिअर मध्ये समसमान कर आकारणी जी आहे तर ती त्या ठिकाणी होते जनरली, राईट. FTA नसलेल्या देशांऐवजी FTA असलेल्या देशांना व्यापारात प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं, हेही महत्वाचं आहे, राईट. अशा करारांमुळे उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणूक येण्याची संधी जी आहे तर ती उपलब्ध होती. यामुळे कच्चा माल, मध्यम स्वरूपाच्या आणि भांडवली वस्तूंचे उत्पादन सुलभ होतं. दीर्घकालीन परिणामाकरता आणि ग्राहक कल्याण उद्दिष्टे साध्य करता येतात. हे शेवटचं आहे ना, जे राज्यसेवा करतायत त्यांनी मेन्सच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंग साठी पण लक्षात ठेवायचं आहे, म्हणून मुद्दामून घेतलेला आहे. पुढचा आपला टॉपिक आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. तिकडे जाण्याआधी परत एकदा लक्षात घ्या, जनरली ह्याच्या आधीचे आपले करंट अफेअरचे सेशन वगैरे तुम्ही बघितले असतील तर एक 10 मिनिटांमध्ये, 7 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये आपलं काय होत होतं, आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर होत होत्या. पण घडामोडींची संख्या महत्वाची नसते, त्या घडामोडीचा हॉरिझॉन किती मोठा आहे, त्या घडामोडींवरती प्रश्न विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, त्याच्यावरती त्याचं महत्व त्या ठिकाणी ठरत असतं. म्हणून आता मी आंतरराष्ट्रीय घडामोडीच डिटेल जवळपास गेल्या 25 ते 30 मिनिटापासून त्या ठिकाणी डिस्कस करतोय, कारण याच्यावरती कुठं ना कुठं तरी प्रश्न विचारला जाणार आहे. राजकीय आणि घटनात्मक घडामोडी
राज्यामध्ये 3 ठिकाणी विशेष न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे. राईट. मग ही विशेष न्यायालय आणि जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ त्या ठिकाणी होते कोल्हापूरला, तर ती बाब वेगळी आहे बरं का. ही विशेष न्यायालय कशासाठी आहेत? महिला अत्याचाराची प्रकरणं जी आहेत तर ती जलद गतीनं सोडवण्यासाठी. मग आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकतोय ना की कुठं विशेष न्यायालय अशी स्थापन केली जाणार आहेत? तर बघा, गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम या ठिकाणी ही न्यायालय स्थापन करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आपल्याला दिसतो. राईट. सो बाकी त्याच्यासाठी पद वगैरे निर्माण करण्यात येणार आहेत वगैरे हे आहे, पण ते काही डिटेल जायची गरज नाही. महिला अत्याचाराची प्रकरणं त्वरेनं निकाली काढण्यासाठी आतापर्यंत राज्यामध्ये 27 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलेली आहेत. सो लक्षात ठेवा, आतापर्यंत 27 करण्यात आलेली आहे आणि आता ही 3 नवीन विशेष न्यायालय महिला अत्याचाराची प्रकरणं हाताळण्यासाठी किंवा त्याचा फास्ट ट्रॅक स्वरूपात त्या प्रकरणांचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेली दिसतात. रत्नागिरी, गोंदिया आणि वाशिम. देशातील 25 OTT ऍप वरती बंदी त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. OTT फुल फॉर्म लक्षात ठेवा, ओव्हर दी टॉप. त्याच्यानंतर हे OTT प्लॅटफॉर्म किंवा एंटरटेनमेंट याच्यासाठी वेव्ज आपण बघितलेलं होतं, वेव्ज. आणि वेव्जचा एक निर्देशांक निफ्टी वेव्ज पण आपण बघितलेला होता, ज्याच्यात एंटरटेनमेंट आणि गेमिंग रिलेटेड कंपन्या आहेत असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. सो ओव्हर द टॉप OTTचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. काही अल्ट असेल किंवा उल्लू असेल यांसारखे 25 ऍप जे आहेत तर ते ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय जो आहे तर तो केंद्र सरकारनं घेतलेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण जे बऱ्याचदा आहे की पोर्नोग्राफी रिलेटेड कॉन्टेंट त्याच्यावरती त्या ठिकाणी दाखवलं जातोय. सो या ऍपवरच्या वेब मालिकांमध्ये बिभत्स आणि अश्लील दृश्य असल्यामुळे ही कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. राईट. सो कायद्याचं उल्लंघन या ऍपनी केलेलं होतं. मग ती नावं दिलेली आहेत. आता मी ती नावं जी आहेत तर ती त्या ठिकाणी म्हणजे रिपीट करत नाही, पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR जो आहे, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, आणि नागरिकांकडून या ऍप विरोधात तक्रारी गेलेल्या होत्या. आता मी कनेक्ट तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतो की इंस्टाग्राम लाईव्ह वरती जी बंदी घालण्यात आलेली होती लहान मुलांसाठी, तर ती ह्याच साठी घालण्यात आलेली आहे. राईट. की काय होतंय की या इंस्टाग्राम अशा प्रकारच्या इंस्टाग्राम लाईव्ह मुळे चाइल्ड पोर्नोग्राफी किंवा अश्लील कॉन्टेंट जो आहे किंवा त्याच्यातून चाइल्ड अब्यूजच्या घटना, ऑनलाईन चाइल्ड अब्यूजच्या घटना किंवा डिजिटल चाइल्ड अब्यूजच्या घटना ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळं ह्या ऍपना बंदी जी आहे तर ती घातलेली दिसते. चलो पुढे जाऊयात. मतदार यादीत मतदारांच्या समावेशासंबंधी अधिकार जो आहे तर तो निवडणूक आयोगाचाच असं सर्वोच्च न्यायालय म्हणते. थोडासा रिकॅप द्यायचा असेल तर बिहारमध्ये जे काही चाललेलं आहे, राईट, ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, संसदेचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यात पण ह्याच्यावरती चर्चा घ्या असं विरोधकांची मागणी होती. ती म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. राईट. ज्याच्यामध्ये मतदार याद्यांचं अपग्रेडेशन जे आहे तर ते केलं जात आहे. हे केलं जात असताना कमी वेळ देण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये ज्या मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं की अनेक जण शिफ्ट झालेले आहेत फॉरेन मध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये, काही जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे, काही जण तिथं त्यांच्याबद्दलचं काहीच माहिती मिळत नाहीये. तर असे जे मतदार आहेत तर त्या मतदारांना आयडेंटिफाय करण्यासाठी आम्ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करतोय. आणि ही काही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आत्ता होतीये अशातला भाग त्या ठिकाणी नाहीये. याच्या आधी 9 वेळा अशा प्रकारची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही निवडणूक आयोगानं केलेली आपल्याला दिसते. इट्स अ रुटीन प्रोसेस. आणि मग ह्याच्यानंतर अपकमिंग ज्या आसामच्या वगैरे इलेक्शन्स होणार आहेत त्याच्यामध्ये पण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केली जाणार आहे. पण मग याच्याबद्दलची याचिका जी आहे तर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली
आणि मग सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की नागरिकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याचा आणि बिगर नागरिकांना म्हणजे जे सिटीजन्स नाहीयेत तर त्यांना मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेता येईल. सर्वात महत्वाचा आहे. अर्थात मतदार याद्या तयार करणं हा निवडणूक आयोगाचं काम आहे हे आपण बघतो. पण दोज हु फेल टू प्रूव्ह देअर सिटीजनशिप तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं मतदार यादीतून नाव कॅन्सल करण्यासाठी देखील निवडणूक आयोग सक्षम आहे असं सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचवेळी बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीमध्ये किंवा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये आधार आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून न स्वीकारण्याचा निवडणूक आयोगाची भूमिका ही सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की आधार आणि मतदान ओळखपत्र हे काही तुमच्या नागरिकत्वाचा म्हणजे तुमच्या सिटीजनशिपचा त्या ठिकाणी पुरावा असू शकत नाही. लक्षात घ्या, कंबाईन वाले राज्यसेवावाले याच्यामुळं कलम 5 ते 11 त्या ठिकाणी चर्चेत आलेला आहे. आणि विशेष लक्षात घ्या, सिटीजनशिप या वर्षभरामध्ये सारखी चर्चेत आहे. कुठल्या गोष्टीमुळं नागरिकत्वाची प्राप्ती होते, कुठल्या गोष्टीमुळं नागरिकत्वाचा लोप होतो किंवा नागरिकत्व व्यापक त्या ठिकाणी होतं, तर ते व्यवस्थित करा. याच्यावरती बेसिक्स मध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट. सो मतदार यादी मध्ये समावेश होण्यासाठीची कागदपत्राची यादी निवडणूक आयोगाने दिलेली होती, तर तिथं आधार आणि मतदार ओळखपत्राचा समावेश त्या ठिकाणी नाही. आता हे थोडंसं कॉन्ट्रास्टिंग पण वाटतंय. सर्वोच्च न्यायालयानं हा डिसिजन दिलेला आहे, पण इक्वली आज तुमचा आधार जे आहे तर ते सगळ्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंटेशन साठी घेतलं जाते. इव्हन आपण एमपीएससीचा फॉर्म भरत असताना पण प्रोफाईल जे जनरेट करतोय तर ते प्रोफाईल जनरेट करत असताना पण आधार कार्डचाच त्या ठिकाणी आपण वापर करतोय. युनिक आयडेंटिटी त्या ठिकाणी आहे. आधार कार्डचं सीडिंग त्या ठिकाणी रेशन कार्डशी केलेलं आहे. आधार कार्ड तुमचं बँक अकाउंटला लिंक करण्यात आलेलं आहे. आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक करण्यात आलेलं आहे. एवढं सगळं अलाइनिंग करून सुद्धा आधार तुम्ही पुरावा का मानत नाही असा प्रश्न त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांचा होता. राईट. तो असा आहे. चलो, न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी 3 सदस्यीय समिती. लाचखोरीचा आरोप आहे ना यांच्यावरती. काय झालं, त्यांच्या सरकारी बंगल्याला आग लागली आणि सरकारी बंगल्याला आग लागलेली असताना आग विझवत असताना अग्निशामक दलाला काय सापडलं, तिथं अर्धवट जळालेल्या नोटा वगैरे सापडल्या. राईट. मग त्याच्यासाठी मग त्यांच्यावरती महाभियोगाचा खटला चालवण्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. त्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे. ह्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावरती महाभियोग ची कारवाई करायची का नाही तर तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. राईट. भाजपाचे लोकसभेतील खासदार रविशंकर प्रसाद यांच्याच बरोबर 146 खासदारांची स्वाक्षरी असलेला प्रस्ताव ओम बिर्ला यांच्याकडे गेलेला होता. तर त्याच्यावरती निर्णय देत त्यांनी चौकशी समितीची घोषणा त्या ठिकाणी केली. आता या चौकशी समितीत कोण आहेत? न्यायमूर्ती अमित कुमार त्या ठिकाणी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनिंदर मोहन श्रीवास्तव आहेत आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी आचार्य त्या ठिकाणी आहेत. सो समितीमध्ये कोण आहेत हेही विचारलं त्या ठिकाणी जाऊ शकतं. प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 14 मार्चला अशा प्रकारे आग लागलेली होती आणि ती आग लागलेली असताना तिथं अग्निशामक दल पोचलं तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या नोटा तिथं अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये आढळल्या. राईट. सो आजपर्यंत अनेक न्यायमूर्तींच्या विरोधात तक्रारीवरून महाभियोग चालवण्यात आलेले होते. मात्र मान्यता न मिळाल्यानं तर काही जणांनी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळं त्यांच्यावरती महाभियोगाचा खटला जो आहे तर तो चालवला गेला नाही किंवा महाभियोगाद्वारे आजपर्यंत एकाही न्यायमूर्तींना राष्ट्रपतींनी त्यांच्या पदावरून काढून टाकलेलं नाही. न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात ही जर का प्रोसिजर पूर्ण झाली तर अशा प्रकारे महाभियोगाद्वारे आपल्या पदावरून दूर होणारे
देशाच्या इतिहासातले पहिले न्यायमूर्ती कोण ठरतील? न्यायमूर्ती वर्मा. मग मी जेव्हा म्हणतोय आजपर्यंत एकाही न्यायाधीशाच्या बाबतीमध्ये असं झालं नाही, आयदर ते मान्यताच मिळाली नाही किंवा काय झालेलं आहे, त्यांच्यावरती खटला चालू होण्याआधीच त्यांनी काय केलं, ओळखलं आणि राजीनामा देऊन टाकलेला आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांच्या विरोधामध्ये 1991 मध्ये महाभियोगाचा खटला दाखल झालेला होता. हा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच महाभियोगाचा खटला ठरलेला होता. सो हे इम्पॉर्टंट आहे, याच्या बेसिक्स मध्ये जाऊन इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना आर्थिक अनियमिततेचा आरोप त्यांच्यावरती त्या ठिकाणी होता, मात्र सत्ताधारी पक्षातील खासदारांनी साथ न दिल्यामुळे कारवाई पूर्ण झाली नाही. त्यानंतर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी.डी. दिनकरन यांनी राजीनामा दिल्यानं महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. 2011 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्यावरती देखील पैशांच्या गैरव्यवहाराबाबत ठपका ठेवण्यात आला किंवा आरोप ठेवण्यात आला. राज्यसभेमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करण्यात आला किंवा मान्य करण्यात आला, मात्र लोकसभेमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी काय केलं, राजीनामा त्या ठिकाणी दिला. राईट. म्हणजे काय आहे, असं कंपनीतनं एखाद्या काढून टाकण्यापेक्षा आपण कंपनीतनं बाहेर पडलेलं बरं ना. नाहीतर काय होतं माहितीये का, बऱ्याचदा तिथं अक्षरशः लाचारी पत्करावी लागते आणि हंजी करावं लागतंय, किंवा जे आपण म्हणतो ना खुशमस्करे वगैरे असतात, तर त्या खुशमस्कऱ्यांसारखं आपलं मालकाला खुश करत बसावं लागतंय. तर ते करण्यापेक्षा बाहेर पडलेलं बरं, अशी काहीशी परिस्थिती इथं त्या ठिकाणी आहे. राईट. म्हणजे एवढं काय रिलेव्हंट त्या ठिकाणी हे एक्झाम्पल इथं फिट होत नाही, पण इथं काय आधीच शिक्षा होणार आहे, तर बाबा कशाला उगाच अजून जास्त आपली प्रतिमा जी आहे तर ती मलिन करून घ्यायची, त्यापेक्षा राजीनामा द्या, असं आहे. मध्य प्रदेशातले न्यायमूर्ती S.K. गंगेल हे एका महिला न्यायाधीशाचा लैंगिक छळ केल्याचे आरोप त्यांच्यावरती होते, मात्र सभापतींनी नियुक्त केलेल्या समितीनं त्यांना क्लीन चिट दिली. न्यायमूर्ती C.V. नागार्जुन रेड्डी यांच्यावर जातीयवाद आणि गैरवर्तनाचे आरोप होते, मात्र महाभियोग प्रस्तावातील सह्या काही खासदारांनी मागे घेतल्या, त्यामुळे मंजूर झाला नाही. 2018 मध्ये न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यावरती महाभियोगाच्या प्रस्तावाला राज्यसभेच्या सभापतींनी स्वीकृती त्या ठिकाणी दिली नाही. सो हे आजवरचे अजून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यांच्या विरोधात हेट स्पीच प्रकरणामध्ये आरोप झालेले होते. सो हे काही असे खटले की ज्याच्यामध्ये महाभियोग किंवा त्या दिशेनं वाटचाल होईल की काय असे खटले होते, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ते नामंजूर त्या ठिकाणी झाले. राईट. बेसिक्स मध्ये जायचं असेल तर नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीचे कारभारी बदलल्याने जुने ठराव रद्द करता येणार नाहीत, असा निर्णय त्या ठिकाणी दिलेला दिसतो. बघा, ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कारभारी आले म्हणून आधीच्या ग्रामपंचायत बैठकीमध्ये घेतलेले ठराव किंवा निर्णय जे आहेत तर ते रद्द करता येणार नाहीत, असा निर्णय जो आहे तर तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे इमॅजिन करा, मी गावचा सरपंच त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिसिजन घेण्यात आलेले होते आणि 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर माझ्या विरोधी पक्षातला कोणतरी सरपंच त्या ठिकाणी इथं झाला, तर तो काय करतो, पहिल्यांदा जुने घेतलेले निर्णय जे आहेत तर ते त्या ठिकाणी रद्दबातल त्या ठिकाणी ठरवतो. असे जुन्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर नवीन प्रभारी जे असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय जे आहेत तर ते रद्दबातल त्यांना ठरवता येणार नाहीत. त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नसेल, पाईपलाईन मध्ये असेल, तरीही ते रद्दबातल ठरवता येणार नाही. तुम्ही म्हणाल आता घेतलेले डिसिजन त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन झाले तर रद्दबातल ठरवण्याचा प्रश्नच येत नाही, पण हे कुठले डिसिजन घेतलेत आणि पाईपलाईन मध्ये इम्प्लिमेंटेशन आता चालूच होणार आहे ना, ऐनवेळी हे काय सांगतात, नाही 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 हे त्यांनी जे केलेलं आहे तर ते चुकीचं आहे, तर तसं करता येणार त्या ठिकाणी नाहीये. सो अशा पद्धतीला परवानगी दिल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज अराजकतेकडे जाईल आणि पंचायती राज संस्थेलाच बाधा येईल, असं सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी म्हणणं आहे. राईट. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू मधील ग्रामपंचायत अंतरगाव इथल्या चपराशी पदाच्या भरती संबंधीच्या प्रकरणामध्ये खंडपीठानं हा निर्णय जो आहे तर तो आपल्याला दिलेला दिसतो. राईट. त्याच्यानंतर बघा, राज्यपाल C.P. राधाकृष्णन जे आहेत
जे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, तर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA. बऱ्याच वेळा हे लक्षात येईना झालेलं आहे. लोक विचारतात सर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे काय, तर NDA म्हणजेच भाजप आणि त्याचे मित्रपक्ष, तर यांच्या वतीनं उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत आणि ते आहेत सध्या विद्यमान महाराष्ट्राचे जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन, तर ते आहेत यातनं. जस्ट अ मिनिट. चलो सो बघा, जगदीप धनखड यांनी याच्या आधी राजीनामा दिला आणि त्याच्यामुळं उपराष्ट्रपती पदाचं पद जे आहे तर ते रिक्त झालेलं होतं आणि घटनेनुसार हे पद लवकरात लवकर भरणं अपेक्षित आहे. त्यामुळं काय झालं, केंद्रीय निवडणूक आयोगानं लगेचच सगळ्या पुढच्या प्रोसिजर चालू केल्या. CP राधाकृष्णन हे 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल त्या ठिकाणी आहेत. त्याच्या आधी ते झारखंडचे पण राज्यपाल त्या ठिकाणी होते. 1957 मध्ये तमिळनाडूमध्ये तिरुप्पूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी घेतलेली आहे. टेबल टेनिस मध्ये कॉलेज चॅम्पियन होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात RSS चे स्वयंसेवक म्हणून केलेली आहे आणि 1974 मध्ये ते भारतीय जनसंघच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. अर्थात ही बेसिक इन्फॉर्मेशन काही परीक्षेत नाही विचारली जाणार, पण परीक्षेत काय विचारलं जाऊ शकेल, राईट. 1998 आणि 99 मध्ये कोइंबतूर मध्ये लोकसभेवर 2 वेळा निवडून ते गेलेले होते. खासदार म्हणून त्यांनी संसदेमध्ये संसदीय वस्त्रोद्योग स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या व्यतिरिक्त ते सार्वजनिक उपक्रम आणि वित्तविषयक संसदीय समित्यांचे सदस्य होते. 2016 ते 2020 या कालखंडामध्ये कॉयर बोर्ड कोची, तर त्याचे अध्यक्ष देखील त्या ठिकाणी होते. कॉयर उत्पादनांची निर्यात त्यांच्या कालखंडामध्ये 2532 कोटी रुपयांच्या एका विक्रमी पातळीवरती पोहोचलेली होती. 18 फेब्रुवारी 2023 ला झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर ते तेलंगणाचे राज्यपाल होते आणि पुदुच्चेरीचे राज्यपाल देखील होते. सो लक्षात ठेवा, झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांचे ते काय होते, राज्यपाल होते, राईट. आणि पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणजेच LT ज्याला म्हणतो आपण, लेफ्टनंट गव्हर्नर, LTG, लेफ्टनंट गव्हर्नर त्या ठिकाणी होते. कारण काय होतं, अशा प्रकारच्या व्यक्तींनी यापूर्वी भूषवलेली जी पदं असतात ना त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. एक्झॅक्ट कशावरती प्रश्न विचारला जातो तर ते कळलं पाहिजे. निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार. लगेच आता इंडिया आघाडीच्या वतीनं कोण आहे तर ते बघण्याचा प्रयत्न करा. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे किंवा UPA, आणि त्याचंच आता रूपांतर जे आहे तर ते इंडिया आघाडीमध्ये झालेलं आहे. तर त्याचे उमेदवार त्या ठिकाणी असतील. रेड्डी हे गोव्याचे पहिले लोकायुक्त आहेत. हैदराबाद इथल्या इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मेडिटेशन सेंटरच्या विश्वस्त मंडळावरती संचालक ते त्या ठिकाणी आहेत. मूळचे रंगारेड्डी जिल्ह्यातले त्या ठिकाणी आहेत. जन्म 8 जुलै 1946 ला झालेला आहे. 1971 मध्ये हैदराबाद मधल्या उस्मानिया युनिव्हर्सिटी मधून त्यांनी लॉची डिग्री त्या ठिकाणी घेतलेली आहे. 1995 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राहिलेले आहेत. त्यानंतर 2005 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. 2007 ते 2011 या कालखंडामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राहिलेले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण आणि मध्यस्थता मंडळ तर त्याचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेसनं जी जातीनिहाय जनगणनेसाठी नेमलेली तज्ञ समिती होती तर त्या कार्यगटाचे ते प्रमुख त्या ठिकाणी होते. न्यायमूर्ती रेड्डी लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दल B सुदर्शन रेड्डींबद्दल बाकी काही नाही आलं तर हे तरी विचारलं जाऊ शकेल की तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणनेसाठी
नेमलेल्या तज्ज्ञ गटाचे प्रमुख कोण होते. आता आपण या दोन न्यूज मधून काय बघण्याचा प्रयत्न केला की एका बाजूला हे एक उमेदवार आहेत CP राधाकृष्णन आणि दुसऱ्या बाजूला हे रेड्डी आहेत, B नागार्जुन रेड्डी, राईट. तर दोन्हींनी म्हणजे दोन्ही उमेदवारांनी याच्या आधी कुठली कुठली पदं भूषवलेली आहेत याच्यावरती आपण फोकस केला, कारण तिथं प्रश्न विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी जास्त असते. क्लिअर आहे का? हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. नेक्स्ट, मुख्य निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग कसा चालतो, राईट. आता ह्या न्यूजला काय पार्श्वभूमी आहे तर ते सांगायची गरज नाही. वोट चोरीवरून किंवा मत चोरीवरून जे काही एकंदरीतच वादळ जे आहे तर ते देशामध्ये पेटलेलं आहे आणि त्याच्यावरती निवडणूक आयोगाने घेतलेली जी पत्रकार परिषद आहे आणि त्याच्यावरून जे आरोप केले जात आहेत की महाभियोग जो आहे तर तो मुख्य निवडणूक आयुक्तांचा करावा वगैरे वगैरे, तर त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आलेला होता, राईट. आता याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल गोष्टींमध्ये जायचं नाहीये, त्याच्यामुळे चर्चेत येणाऱ्या बेसिक गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. जसं की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती पदावधी कायदा 2023 आहे. तर त्याच्या कलम 16 अंतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांना निर्णयांसाठी कायदेशीर कारवाईपासून संरक्षण त्या ठिकाणी असतं. कोणतेही न्यायालय विद्यमान किंवा माजी निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांविरुद्ध त्याने त्याचे अधिकृत कर्तव्य किंवा कामकाज पार पाडत असताना किंवा तसा दावा करताना केलेली कोणतीही कृती, गोष्ट किंवा वक्तव्य यांसाठी कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करता किंवा सुरू ठेवता येणार नाही, असं या कायद्याच्या कलम 16 अंतर्गत त्या ठिकाणी आहे, राईट. कलम 11(2) परत लक्षात घ्या, ते 2023च्या कायद्याचं आहे. तर ते काय सांगताना दिसतंय तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला हटवण्यासाठी आवश्यक पद्धती आणि कारणे याशिवाय कोणत्याही पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या पदावरून हटवता येणार नाही. म्हणजेच मुख्य निवडणूक आयोगाची रिमूव्हल प्रोसेस जी आहे तर ती सुप्रीम कोर्टच्या जजची जी रिमूव्हल प्रोसेस आहे तर त्याच्या पद्धतीनं म्हणजे ती जशी असते तर त्याच पद्धतीची त्या ठिकाणी आहे, राईट. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ठरावाद्वारे हटवता येते, राईट. जसं मगाशी आपण न्यायमूर्ती वर्मांबद्दल चर्चा केली. त्यासाठी राज्यसभेच्या 50 किंवा लोकसभेच्या 100 खासदारांच्या समर्थनाचा प्रस्ताव जो आहे तर तो संसदेमध्ये मांडावा लागतो. जे की आपण बघितलं की रविशंकर प्रसाद आणि 149 जणांनी काय केलं, तो प्रस्ताव ओम बिर्लांना सादर केला, लोकसभेमध्ये मंजूर झाला आणि म्हणून आता पुढच्या कारवाईसाठी काय करण्यात आलेली आहे, समिती गठीत करण्यात आलेली आहे. तो 2/3 बहुमताने मंजूर जो आहे तर तो व्हावा लागतो. अन्य निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीशिवाय पदावरून हटवता येत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच कायद्याच्या कलम 11(1) नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त कोणत्याही वेळी राष्ट्रपतींना उद्देशून हस्ताक्षरातील लेखी पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, राईट. तर ह्या स्टेटमेंट वरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. आधी यायला पाहिजे होती पण ठीक आहे, काय हरकत नाही. थोडासा सिक्वेन्स जो आहे तर तो मागे पुढे होताना दिसतो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे हे राजीनामा दिलेला दिसतो. राज्यघटनेच्या कलम 67(अ). आता हे मात्र भारतीय राज्यघटनेचं कलम आहे तर त्याच्यात स्वेच्छेनं हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे असंही त्यांनी राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये मेन्शन त्या ठिकाणी केलं, राईट. ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाची सूत्र जी आहेत तर ती त्यांनी स्वीकारलेली त्या ठिकाणी होती, राईट. येस. सो मला वाटतंय हा आपण आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी इथंच थांबूयात, राईट. कारण पुढचा पार्ट एक्सटेंड करायचा म्हटलं की अजून 1 तासभर लागू शकतो, कारण आर्थिक घडामोडी तशाही जास्त त्या ठिकाणी असतात. पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात आर्थिक घडामोडी आणि त्याच्या पुढचे जे टॉपिक आहेत ऑगस्ट मधल्या चालू घडामोडींचे तर त्याच्यासह. सो तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.